एका छोट्याशा गावात भोला आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. त्याच्या पत्नीच्या देहांतानंतर त्याची 2 मुलं राधा आणि मनू हेच त्याचे आधार होते. भोलाने आपले संपूर्ण आयुष्य मेहनतीत आणि कष्टात घालवले, जेणेकरून तो आपल्या मुलांना सुखाचे आयुष्य देऊ शकेल. बाबा, तुम्ही किती कष्ट करता? बाळा, मुलांसाठी एक बाप मेहनत नाही करणार तर मग कोण करणार? बाबा, आम्ही पण मोठे होऊन तुमची मदत करणार आहोत. आशीर्वाद आहे बाळा. काळानुसार राधा आणि मोनू मोठे झाले. राधा बाळा, मी तुझ्यासाठी एक चांगलं घर आणि एक चांगला वर शोधलाय. बाबा, अजून मी लहान आहे. एका बापासाठी त्याची मुलं लहान बाळांसारखीच असतात बाळा. पण मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही बाबा. बाळा, जगाचा नियम तर पाळावाच लागेल ना. आणि तुझ्या लग्नातही मला बरंच काही करायचंय ना. आणि काहीच दिवसानंतर राधाचं लग्न होतं. लग्नाच्या काही महिन्यानंतर एके दिवशी मोनू आपल्या वडिलांना सांगतो, बाबा, माझ्या लग्नाविषयी कधी विचार करणार? मीही तरुण झालोय. बाळा, तुझ्या लग्नाची तयारी सुद्धा झालेली आहे. गिरधारीची मुलगी सोनिया हिच्याशी तुझं लग्न लावून देणार आहे. काही दिवसांनंतर गिरधारीने आपल्या मुलीच्या विवाहाला होकार दिला आणि बघता बघता सोनी आणि मोनूचं लग्न झालं. दोन्ही मुलांच्या लग्नानंतर काही वर्षांनी भोलाची तब्येत अचानक बिघडली. बाबा, तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. एके दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तुझ्या बाबांना गंभीर आजार झालाय. यांचं जगणं मुश्किल आहे. असं नका बोलू डॉक्टर साहेब. यांचं जगणं मुश्किल आहे, पण अशक्य नाही. काय म्हणजे? म्हणजे हेच की जर तू 10 लाख रुपये देऊ शकलास तर तुझ्या बाबांचा जीव वाचू शकेल. 10 लाख रुपये? पण एवढी मोठी रक्कम मी आणू कुठून? आपल्या वडिलांचा जीव वाचवण्याकरिता मोनू 10 लाखाची व्यवस्था करण्यासाठी आपल्या घरी गेला. सोनी, बाबांचा जीव धोक्यात आहे. डॉक्टर म्हणाले की जर त्यांचा जीव वाचवायचा आहे तर 10 लाख रुपये गोळा करा. पण हे 10 लाख रुपये आपण आणायचे कुठून? हे सोनं कधी कामी येईल? बाबांनी आयुष्यभराची मेहनत करून हे सोनं गोळा केलंय. आज हेच सोनं त्यांच्या उपचाराकरता कामी येईल. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना. हे सोनं त्यांनी आपल्यासाठी ठेवलंय, त्यांच्या उपचाराकरता नाही. पण जर त्यांच्यावर उपचार नाही केला तर ते मरून जातील. मरत असतील तर मरू देत. जरा डोकं लावून तर विचार करा. या दागिन्यांनी जर तुमचे वडील वाचले तर आणखीन किती वर्ष जगतील? 5-10 वर्षे. आणि इतकं सोनं कमवायला तुम्हाला किती वर्ष लागतील? पूर्ण आयुष्यच लागेल. काही लक्षात आलं? तुमच्या वडिलांनी हे दागिने कमवायला अख्खं आयुष्य घालवलं. त्यांच्या इलाजाकरता आपण हे विकले तरी आपण बर्बाद होऊ. सोनीचं बोलणं ऐकून मोनूने त्याच्या वडिलांवर उपचार केले नाही आणि थोड्याच दिवसात भोलाचा मृत्यू होतो. भोलाच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळे दुःखी होतात. थोड्याच वेळात त्याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात येते. बाबा, तुम्हाला वाचवण्यासाठी आम्ही काय काय नाही केलं. मी तर माझे दागिनेही विकण्याचं सांगितलं होतं, पण काही उपयोग झाला नाही. हो बाबा, सोनी मला हेच म्हणत होती. संध्याकाळ होताच भोलाची अंत्ययात्रा सुरू झाली. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. भोलाचं प्रेत घेऊन सगळे स्मशानात जात असतात. तेव्हा वाटेत शेरसिंग येतो. अंत्यविधी इथेच थांबवा. शेरसिंग, मैताला का थांबवताय? आमच्याकडून काही चूक झालीये का? चूक तुझ्याकडून नाही, तुझ्या बाबाकडून झालीये. माझ्या बाबांकडून काय चूक झालीये? हेच की तुझा बाप मला 10 लाख रुपये न देताच मेला. 10 लाख? हो, तुझ्या बापाने माझ्याकडून 10 लाख रुपये उधार घेतले होते. जोपर्यंत माझे 10 लाख परत मिळत नाहीत तोपर्यंत भोलाची अंत्यविधी पुढे जाऊ देणार नाही. शेरसिंगचं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध होतात. सगळे आपापल्या घरी निघून जा, नाहीतर मी सगळ्यांचा जीव घेऊन टाकेन. शेरसिंगच्या दहशतीला घाबरून सगळे निघून जातात. तुम्ही स्मशानातून इतक्या लवकर कसे आलात? बाबांवर अंतिम संस्कार नाही होऊ शकत. अंत्यविधी होऊ शकत नाही का? बाबांनी शेरसिंग कडून 10 लाख रुपये घेतले होते. जर ते आपण त्यांना परत नाही केले तर शेरसिंग त्यांचे अंतिम संस्कार होऊच देणार नाही. मग मोनू आपल्या पत्नीला सांगतो, एक मी बोलू काय? ते सोनं तू मला देऊ शकतेस? म्हणजे म्हणायचं काय, हे दागिने तुम्ही शेरसिंगला देऊन तुमच्या वडिलांचा अंत्यविधी करणार आहात? हो, जर तुला असं वाटत असेल तर.
हे बघा, तेव्हाही माझं हे उत्तर होतं आणि आत्ताही हेच उत्तर आहे. जर दागिने विकले तर आपण बर्बाद होऊ. तसेही तुमचे वडील आता वारलेत. आता अंत्यविधी केला काय आणि नाही केला काय फरक पडतोय? हो, शेरसिंग माझ्या वडिलांच्या मयताचं करेल तरी काय. तू बरोबर बोलतेस सोनी. आता आपण आपलं सोनं शेरसिंगला नाही द्यायचं, जरी बाबांचा अंतिम संस्कार होऊ किंवा न होऊ. मोनू आपल्या बायकोचं बोलणं ऐकून शेरसिंगकडे पैसे द्यायला जात नाही. म्हणून शेरसिंग भोलाची अंत्ययात्रा पुढे जाऊ देत नाही. ही गोष्ट सासरी राहणाऱ्या भोलाच्या मुलीला राधाला समजते. 10 लाख रुपयांमुळे माझ्या वडिलांचा अंत्यविधी होऊ शकत नाही. मी हे सोनं शेरसिंगला देऊन माझ्या वडिलांचा अंत्यविधी करून घेईन. राधा आपले सोन्याचे दागिने घेऊन शेरसिंगकडे जाते. शेरसिंग, हे दागिने घ्या आणि माझ्या वडिलांचा अंत्यविधी मला करू देत. तू कोण आहेस बाळा? हे माझे वडील आहेत. म्हणजे तू भोलाची मुलगी आहेस का? हो. मुलगी अखेरीस मुलगीच असते. मला तुझा अभिमान वाटतो बाळा. आता मला या दागिन्यांची काहीच गरज नाहीये. तुम्हाला या दागिन्यांची गरज नव्हती तर माझ्या वडिलांचा अंत्यविधी का थांबवलात? काय तुम्हाला तुमचे 10 लाख नको आहेत? नाही, खरं तर मला तुझ्या बाबांकडून 10 लाख रुपये घ्यायचे नव्हते. उलट त्यांना 10 लाख रुपये द्यायचे होते. जर तुम्हाला तुमचे पैसे नको होते तर तुम्ही हे असं का केलं? मला बघायचं होतं की भोलाचा खरा वारस कोण आहे. जे पैसे भोलाने मला उधार दिले होते ते पैसे मला त्याच्या खऱ्या वारसाच्या हातातच द्यायचे होते. हे घे बाळा, तुझ्या बाबांचे पैसे. माझा भाऊ पण खरा वारसदार होता, मग तुम्ही त्याला का पैसे दिले नाहीत? तुझा भाऊ तुझ्या बाबांची अंत्यविधी सोडून पळून गेला, पण तू तुझ्या बाबांची अंत्यविधी पूर्ण करायला तुझे सगळे दागिने घेऊन इथे आलीस. म्हणून माझ्या नजरेत भोलाची खरी वारस तूच आहेस बाळा. आता हे पैसे फक्त तुझे आहेत. तू सिद्ध केलंस की मुली मुलांपेक्षा कमी नसतात. मग राधा आणि शेरसिंगने मिळून भोलाचा अंत्यविधी केला. मला माफ करता येईल, मी बाबांसाठी काहीच नाही करू शकलो. दादा, तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप आहे हेच खूप झालं. मी तुला माफ केलं दादा. एका बहिणीने सासरी राहून देखील आपल्या कर्तव्याचे पालन केले आणि या गोष्टीने सगळ्यांना शिकवलं की खरं प्रेम आणि जबाबदारी पैसा आणि संपत्तीपेक्षाही मोठी असते. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.